नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझे स्टाईल ऑफ स्टिचिंग या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण एक छोट्याशा कपड्याच्या तुकड्यापासून अस्तरची पिशवी शिकणार आहोत. हे बघा, मी एक छोटासा कपड्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक अस्तरचा कापड अंथरलेला आहे. या कापडाचं माप उभं म्हणजे लांबीला 14 आणि रुंदीला 12 असं आहे. सर्वप्रथम आपण चारी बाजूला शिलाई मारून घेऊया, म्हणजे अस्तर आणि कापड जॉईंट होईल. ड्रेस शिवून उरलेलं कापड मी पिशवी शिवण्यासाठी घेतले आहे. पिशवी शिवण्याची ही पद्धत अगदी साधी सोपी आहे. पटकन अगदी 10 मिनिटात तयार होते. अशी सिंपल पिशवी तयार करण्यासाठी साध्या ब्लाऊज पीसचाही तुम्ही वापर करू शकता. अशा पिशव्या तयार करून तुम्ही बाजारमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये किंवा शॉपमध्ये पिशव्या सेल करू शकता. हे बघा, मी चारी बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. असे अस्तर लावलेले आपण 2 पीस तयार करणार आहोत. हे असे अस्तर लावलेले आपण 2 पीस तयार केलेले आहेत. आता त्यातला एक पीस घेऊन आपण त्याची उलट बाजू करून एका बाजूने दुमडून घेऊन एकावर एक असे दुमडून घेऊन त्याच्यावर शिलाई मारून घेऊ. अशी दोन्हीही तयार केलेल्या पिसांना मी शिलाई मारून घेते. हे बघा, आता एकाला शिलाई मारून झालेली आहे. सेम दुसरा पीसही आपण तसाच रेडी करणार आहोत. हे बघा, आता आपले दोन्ही पीस तयार झालेले आहेत. आता आपण दोन्हीही पीस एकमेकावर सुलट बाजूने, हे बघा मी सुलट बाजू वरती केलेली आहे, त्याच्यावरच दुसरा पीस मी अंथरून घेत आहे उलट बाजूने आणि त्याच्या तिन्ही कडावर आपण टिपा मारून घेऊ. या तिन्ही कडांना डबल शिलाई मारून घ्या, म्हणजे शिलाई पक्की होईल. हे बघा, मी आता तिन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण पिशवी सरळ करून घेऊया. हा बघा, असा आपल्या पिशवीचा बेस तयार झालेला आहे. पिशवी व्यवस्थित सरळ करून घेऊ. आता सुलट बाजूने पिशवीच्या तिन्ही कडांना शिलाई मारून घेऊ, म्हणजे डिझाईन छान दिसते आणि पिशवीचे अस्तरही छान पॅक तयार होते. अस्तरचे धागे बाहेर निघत नाहीत. हे बघा, मी तिन्ही बाजूला शिलाई मारून घेत आहे. पिशवीला अशी बाहेरून टीप मारल्यामुळे सुंदर डिझाईन ही दिसते आणि पिशवीचे फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. पिशवी आपण उलटी करून घेऊ. हे बघा, आतून अस्तर अगदी छान पॅक झालेला आहे. एकही धागा बाहेर आलेला नाही अस्तरचा. पिशवीचा बेस तयार झालेला आहे. आता आपण याच्यासाठी हँडल तयार करून घेऊ. हँडलसाठी मी 14 सेंटीमीटर लांबी आणि 3.5 सेंटीमीटर रुंदी घेतलेली आहे. एकावर एक कापडाची पट्टी दुमडून घेऊन त्याच्यावर टीप मारून घेऊ. याच मापाचे मी 2 हँडल तयार करून घेते. दुसरा हँडल सुद्धा सेम एकावर एक पट्टी दुमडून घेऊन तयार करून घेतले आहे. हे बघा, आपले 2 हँडल तयार झालेले आहेत. आता पिशवीचा मध्यभाग घेऊन त्याच्यावर मार्क करून घेऊ
आणि जिथून मार्क केलेला आहे तिथून एका बाजूला 2.5 सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूला 2.5 सेंटीमीटर असे 2 मार्क करून घेऊ. त्याच्यावर अशा पद्धतीने हँडल ठेवून घेऊ आणि व्यवस्थित हँडल जॉईंट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने छान चौकोनी हँडल तयार करून घ्यायचे आहे. टीप मारताना चौकोनी टीप मारायची आहे, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसते. हे बघा मी कशी टीप मारते. चारही बाजूला अशी टीप मारून घेतल्यानंतर हँडलचं फिनिशिंग ही छान दिसतं. हे बघा. अगदी मजबूत हँडल तयार झालेला आहे. अशी चारही बाजूला टीप मारून घ्यायची आणि आपली अस्तरची पिशवी आता तयार झाली आहे. ही बघा, मजबूत अशी आपली अस्तरची पिशवी तयार झाली. तुम्हाला आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन पिशवींचे व्हिडिओ मी टाकणार आहे. नक्की बघा. धन्यवाद.